दरम्यान मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपची नवी रणनीती पाहायला मिळते। लाभार्थींना मोदीजींचा नमस्कार हे भाजपचं नवं अभियान सुरू झालं आहे। केंद्र सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना भाजप टार्गेट करणार असल्याची माहिती आहे। प्रत्येक बूथवरील 11 घरांवर वॉल पेंटिंग करणार असल्याची माहिती आहे। तर यंदा प्रत्येक बूथवर 150 मतं वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी भाजप आता कामाला लागल्याचं पाहायला मिळते। मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपने नवी रणनीती आणलेली आहे। जे लाभार्थी आहेत त्यांना आता मोदीजींचा नमस्कार हे भाजपचं नवं अभियान आहे। या अभियानाअंतर्गत केंद्र सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना भाजप टार्गेट करणार आहे आणि प्रत्येक बूथवरील 11 घरांवर वॉल पेंटिंग करणार असल्याची माहिती समोर येते। तर यंदा प्रत्येक बूथवर 150 मतं वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। त्यामुळे आता भाजपला यामध्ये कितपत यश येणार ते बघावं लागेल। भाजपकडून प्रचार मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि त्यामध्येच आता केंद्र सरकारी योजनांचा लाभ ज्या लोकांना मिळाला आहे त्यांना टार्गेट करण्याचा प्लॅन असल्याची माहिती सुद्धा समोर येते। येत्या लोकसभेपूर्वी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपची ही नवी रणनीती आहे। त्यामध्ये जे लाभार्थी आहेत त्यांच्या आता लाभार्थींना मोदीजींचा नमस्कार ही भाजपची नवी अभियान सुरू केलं जात आहे। यामध्ये प्रत्येक बूथवरील 11 घरांवर वॉल पेंटिंग करणार असल्याची माहिती समोर येते आणि या माध्यमातून भाजपचा प्रयत्न आहे तो म्हणजे मतदार वाढवण्याचा। त्यामुळे आता लोकांचा याला कसा प्रतिसाद मिळतो तेही बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।